या ठिकाणी आयोजक ह्या मेल्याचा घड्याळ वाटतं पण हा बुवाच बंद पडला, हाच बंद पडला, ह्याचा घड्याळाचा आणि ह्याचा काही संबंध नाही. अस्कर माऊली आज साक्षीदार आहात तुम्ही, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात. विषय पैसा आलं ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदानंद घराणे शिवशाहीर विठोबा साळवी यांचे युवा शाहीर शिष्य नितीन दादा गोरिवले गाव कोयनार गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पहार दरबारी वशील. तर पुन्हा एकदा राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा माझ्या सर्व रसिक वैभव प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राडा होणार. अरे राडा नाही, तुला घोडा कसा लावतो आज फक्त बोल. आज राडा नाही बुवा, तुला आज घोडा लावतो, असा लावतो. बुवा काय म्हणतो आहे ना, कचकच. काय म्हणतो बुवा? कचकच नाही आता, झटपट आणि पटापट. कसा बघ बुवा, कचकच नाही बुवा, पचपच आता बुवा. आता कचकच बघा मित्रांनो, विषय काय बघा, बोलणार नव्हतो, खरंच बोलणार नव्हतो. कचकच नाही आता, पचपच. तो आवाज आहे, फटाकडा कशा उडता सगळ्यांचा आवाज आहे, पचपच. अरे अरे विषय काय? ए बरोबर ऐका, विषय काय? गोरक्षदा शूटिंग करा जरा, काहीच तिकडे पण तुम्ही पण. अरे विषय काय? तुला कार्यक्रम लावून आयोजकांना सांगायला लागतं माझी बारी लावा, ही तुझी लायकी, मी यालाच बारी करणार. अरे हे जर 2 माणसं ही नसती ना तर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण बेकार होती. ए बाबा, ह्याला अवी अनिल पार्वती पुत्र निर्मित अवी अनिल कला मंच या 2 आयोजकांना सोडून याला यंदा कुठल्याही आयोजकांना कुत्र्याचा पण मान दिलेला नाही. ही लायकी तुझी, तू मला शिकवतोय कचकच नाही, तुला कसा पचपच लागतो जवळ गोवा. कारण मित्रांनो विषय काय का, विषय काय? अस्कर माऊली मी आज तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो, मी बोलणार नव्हतोच. विषय काय बोलणार? आज मी कलगीवाला आहे, बरोबर ना? बाजू कोणाची मांडतोय? काय रे पोरांनो, बाजू कोणाची मांडतोय? बाईची. ह बाजू कोणाची मांडतोय? काय जुतुदा? मग शेवटचा तो विषय जो बुवा आता बोलून गेला आहे ना, हे जरा वरती घ्या, चोंडा बादला. ऐका, ऐकून पोरीच लपड याच काळीच झालंय कच. कुणाचं कुणाचं? आज बाजू कोणाची मांडतोय? बाईची. पोरगी कुणाची? पोरगी कुणाची? पोरगी कुणाची? तुझी. तू 3 पायाचा माणूस आहेस माझ्या समोर, आज तू पुरुष आहेस आणि काय म्हणतोयस बुवा? ऐकून म्हणतो पोरीच लपड याचं काळीच झालंय कच. म्हणतो समजण्यावाला तो इशारा कापी. अरे तुला नेले ना, तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला अटल सेतूवर खाली फेकला पाहिजे पाहिजे, तुला अधिकार नाही जगायचा. कारण याला सांगतो तुला, ए सुशांत बुवा, अरे बरोबर खरं सांगणार आहे, मी पहिल्या बारी त्याला काला रेडा बोललो काय रे? त्याला काला रेडा बोललो, पालीचा काला गुलाबजाम बोललो. तो म्हणतो मला काला रेडा. अरे रेडा नाही, तू भादला रेडा आहेस, भादा. तू रेडा भादा आहेस. विषय कसा आणला बघा, मी रेडा शब्द पहिल्या बारी बोललोच नाही मित्रांनो. मी काय म्हटलं? पालीचा काला गुलाबजाम आहे ना, आणि याला कापला तर गावाला खपायचा नाही. हो बघा, वाटणे ह्याला अटकीचा काय सोडकीचा डुकर आहे, हा कापला तर खपायचा नाही. आता मी डुकरा, मी मित्रांनो रेड्याचा विषय काढलाच नाही. आता रेड्याची एवढी खास आहे ना, हे घालून तुझ्या विषय का बोला म्हणतो की जोड्या जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेढा आहे. अरे एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेढा आहे. मग आज माझ्या जोडीला पालीचा काला रेडा. तुला हितनं पण बडवी, तू माझा नाव तू माझं नाव करायचं नाही. तू काय म्हणतो तुला मी सांगतोय, अजून मुंबईत 7 बाकी आहे. काय म्हणतो ऐका, म्हणतो गावाला भेट म्हणतो, कधी पण भेट, कुठं पण भेट, नाक्यावर भेट तर फाट्यावर भेट, तुला फाट्यावरच मारतो. विषय काय मित्रांनो, अजून मुंबईचे 7 बाकी आहे. गणपती फुल आहे, दसरा फुल आहे, 2027 चे बुवा ऍडव्हान्स ह्या वर्षात घेतले. तुझ्या 2 बाऱ्यांच्या अगरबत्ती कुठं लावतोयस तुम्हाला है ना, वबालतोस माझ्यावर ना. 2 बाऱ्या ह्याची लायकी बघा. आणि आयोजक एकच, हे 2 माणसं, हे सोडून ह्याला कुठल्याच आयोजकानं ह्याला कुत्र्याची पण किंमत दिली नाही. ही याची लायकी, ती बोलणार होतं मित्रांनो. विषय काय माहितीये काय? ए बुवा, अरे शक्ती तुझ्याला सोन्याचे दिवस आले. आज प्रत्येक माझा हा मायबाप राजेश बुवाच्या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लावतोय. अरे तू कधीतरी उगवणारा कोला काले
तुला इथे विचारतोय कोण? अरे तुला कोण विचारतोय तिथं? आणि परत म्हणतो आता मी काय म्हणतो, मी कलगीवाला आहे, शक्तीवाला आहे ना. म्हणतो एका बाजूला आहे ना मथुर, एका बाजूला बकासूर, तुझा कसा काढतो म्हणतात बघ. आणि म्हणून पहिला विषय ऐका, विषय का ऐका हो धनी. अस्कर माऊली ही बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका. ऐका हो धनी आपण त्या आडे राणी आणलं याला पाजून पाणी. हा करतोय कुस्ती याची वाढल्या मस्ती. काय करावं वेड्याला. अरे येडा बोलला ना म्हणून म्हणतोय अहो काय करावं वेड्याला. मग कसा आणू मी वाड्याला, याला धरून कसा आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला कसा आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला कसा आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला कसा आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला. हो ऐका धनी त्या राणी हो आणला याला बाजूला पाणी. हा करतोय कुस्ती याची वाढली मस्ती. काय करावं वेड्याला, काय करावं वेड्याला. तुला काय सांगितलं इथनं पण वडील तुला बुवा म्हणतो तुझा आणि माझा म्हणतो काय भांडण म्हणतो शेंगाट. अरे तू शेंगाट, अरे तुझ्यावर प्रत्येक वेळेला चढून चांगला तुला पूर्ण उरलोय म्हणून तुला हवा तसा लागलोय बुवा मला आज. अरे तू काय म्हणतोय. अरे मुळात आहे ना, मुळात तू माणूस म्हणून जगायच्या पण लायकीचं नाही हे तुला आज सांगतोय मी. कारण काय हे रंगदेवत आहे, पवित्र जागा आहे. आणि मग कसं होतं माहितीये का मित्रांनो, असे जेव्हा येडे भेटतात आणि हा येडाच आहे, हा नुसता पालीचा काला येडा नाही, हा येडा आहे. त्याचं कारण काय. अरे तुला भेद नाही कळलं, तू शक्ती तुला करतोय है ना. आणि माझ्या टायटलची, माझ्या प्रत्येक गाण्याची काट देतोय. 5-5 दिवस प्रॅक्टिस करतोय तरी मला सुरुवात नाही, तरी गांगावलाय, तरी स्केल हलतोय आणि म्हणतोय राजेश बाबा धसका घ्यायचा तुला. अरे तू अरे तुला जुमानाच पण नाही, तू माझ्या यादीतला माणूस पण नाही. आपल्या यादीतला माणूस एकच, शाहीर विकास शेठ नांबोरे. तू माझ्या यादीतला माणूस पण नाही, तू नाही. तू हा ह्याचा डायलॉग आहे म्हणतो घराट इज ब्रँड. हा म्हणतो घराट इज, अरे ब्रँड होऊन गेला. तू ब्रँड झालेला पिक्चरचा डायरेक्टरच मेले आहे, तू ब्रँड नाही, ब्रँड होऊन गेला. ज्यांनी 40 वर्ष आणि आज सांगतो शाहीर या रंगमंच्या साक्षीनं स्वर्गीय लोकशाही दत्ताजी घराटे यांच्या नावाला लागलेला कलंक कोण असेल तर शाहीर सुशांत घराटे. तू कलंक आहेस, तू बापाच्या नावाला कलंक आहेस. तुला आज सांगतो तुला भेद नाही कळत शक्ती तुझ्यातला. तू समोर आज शक्तीवाला आहे, तो समोर बाईची बाजू म्हणतोय, तू म्हणतो मी मधुर बकासूर. तुझा तुझ्यावर कसा उडतो बघता बघतो. कारण मित्रांनो विषय कसा आहे, एवढाच खाली वाजवा मला इथं कुठं होता उगाच तो सुरात नाही आहे, तो बेसूर झालाय. आणि म्हणून म्हणायचा विषय कसा आहे. हा हा ऐका तत्पूर्वी बुवांच्या गवळीची आहे ना, गवळ बुवा काय म्हणतो ऐका. ऐका हो महत्वाचा मुद्दा काय म्हटलं बरोबर. हाताची घडी तोंडावर बोट राजेश बुवाचा काला काला. असंच बोलला ना, काय बोलला रे. हाताची घडी तोंडावर बोट राजेश बुवाचा. अरे पण ह्या कोटाव लय फिदा आहे. तुला हवाय, तुला हवाय काय. हाताची घडी तोंडावर बोट सुशांत बुवा भिकार टिंब टिंब टिंब. राजेश बुवाचा म्हणतो काला तू कधी बघा आला होता. अरे राजेश बुवा दिसेल कधी गेला तुला कालोक्यात उभा केला. लोक म्हणतील खबीसाला घाबरून पडतील घरात. खबीस म्हणतील खबीसाला खबीस. अरे मेल्या दात पाडराय तेवढंच तुझं, बाकी कुठं माणूस म्हणून आहेस तू. मेल्या वेस्ट इंडिज मधला निग्रो आहेस तू. कुठं माणूस आहे सांगा मला. ए बरोबर ह्या लाईटी बंद केल्या आणि ह्याला तो मगाशी म्हटला ना हॅपी डे काय म्हटलं सेंटर फ्रेश आहे ना. दात चमकतील तुझं तेवढंच, नाही तर म्हणते मी पोरा म्हणते आला 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 खबीस आला काला खबीस. ए बुवा ए पोरा मी पहिली बारी ह्याला काय बोललो काय रे, काय बोललो. आता हा म्हणतो त्याला दाताला धसती म्हणतो, धसती तुझी आज नाही घेतली इथनं पुढं पण घेणार नाही. तुला किती माझ्यासोबत हे विषय काय मित्रांनो. हे फक्त कशासाठी चाललंय राजेश बुवाला आजमावायला. ए बुवा
तुझ्या बच्चं काम मला म्हटलं ना मुठशील तुला हागायला जायला राजेश बुवाची बरोबरी करायला तुझ्या बच्चं काम नाही तुझ्या बच्चं काम गराटे आज काही साला होऊनच होते याचा पराठे कसं हसतो बघा बघतो मी आज मोबाईल दाखवायचा नाही मला मी तुम्हाला काय सांगितलंय ह्याला टायमिंग किती ठेवायचा मी ठेवतो बरोबर तुला माझ्या घरापर्यंत पोहोचायचो ना तुला माझ्या घरावर यायचं मी दाखवतो तुला बरोबर विषय का है ना गोरी हे कलैया पहना तू तुझे हरी हरी चुडिया अपना बना ले मुझे बाल ऐका गवडीत बुवा काय म्हणतो हा गवडीचा विषय बुवा काय म्हणला फोडायला हिची हंडी असं काहीतरी बोलला विषय कसा आणला बघा आला फोडा या हंडी तुझी करी न कोंडी पोरीनो नाही याला सोडायचा अग कराया लाल आला हा गाल चार चौघात ओढायचा मोडाया खोड धरून याला चांगलाच ग सोडायचा आला फोडाया तुला नाही सोडायचा पोरीनो नाही याला सोडायचा पहिल्यापासून मान सन्मान देतोय हा म्हणतो तुझा गुरु तू एवढा मोठा नाहीस बुवा तुला काय सांगतोय बुवा माहिती ना हा गटारासारखा तुझा तोंड आहे ना ह्याला जरा माणसात ठेव तुला आज सांगतोय बुवा एवढा चांगला गाळा आहे हा तोंड आहे तुझा गटार जो होतोय ना गटार याला जरा माणसात ठेव तू चांगला चमकशील अजून कराटे बुवांचं नाव नक्की काढशील बुवा माझा शब्द आहे तुला पण हा तू आहे ना कशाला तुला खैरासारखा कसा सोलतो बघता बघ बुवा आणि म्हणून धावना पावणारे गाणं सक्षम संदेश भावे गाव कोंडी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर विषय कसा बघा विषय आहे माझ्या विषयाचं उत्तर नमस्कार माऊली माझ्या विषयाचं उत्तर दिलं आणि परत वर्ण म्हणतो एका बापाचा अशील अरे तुझ्या काय बापाचा मी काय देणेकरी आहे एकाच बापाचा आणि खांदा नाही बुवा आडग्या बुडीचा बाडगाशाला औसाला पाठ गेला नाही बुवा जातीवंत शाला राजेश बुवा म्हणून सांगतो आणि म्हणतो नाद करते बाबा तुझा नाच आहे तुझा नाद करण्यापेक्षा मी आपला हायतोच बरा तुझ्या नादाला कोण लोकांचा जोडा खातोय कोण मी आपला हायतोच बरा आहे पण विषय काय म्हणतो एका बापाचा असेल तर खरा बोल मी काय तुझा देणं करी नाही पण बाबा माझा उत्तर दिला तो चुकलेला आहे तुला आज सांगताय है ना खऱ्या बापाचा आहे म्हणून सांगतो तुला माझा उत्तर चुकलेला आहे जे तुम्ही दिलंय विषय का परत बुवा म्हणतात माझा म्हणतात विषय हा 14 वर्षाचा तेव्हा हा म्हणतात मुतायचा अरे माझं वय 30 हे बरोबर हा विषय पडतोय का बघा ह्याचा विषय आहे 14 वर्षाचा माझं वय आहे 30 म्हणजे ह्याचा विषय 14 वर्षाचा तेव्हा माझं वय 16 असेल तर आता मुतायचा आणि हगायचा कोण तुम्हीच ठरवा आता अरे काय याला बोला कराटे नो हो येडा तुम्हाला कसा भेटला हो त्या येड्याला कशाला आणलं म्हणतो तुझा वय माझा प्रश्न 14 वर्षाचा तेव्हा म्हणतो चड्डीत 16 वर्षाचा पोरगा काय चड्डीत मुतेल 16 आणि 14 30 हे बरोबर आहे ना 16 वर्षाचा माणूस चड्डीत मुतल आता तुला अजून अंतरात मुताची सवय असेल म्हणून तू बोलतोयस आणि अजून किती वेळ सांगा फक्त मी किती झालाय 11 वाजता बंद ना 2 मिनिटं फक्त त्या शेवटची फक्त 2 मिनिटं बघा विषय का हा अजून काय म्हणतो हा तुला लागणार म्हणतो भर चौकात आज लोकांना आधीपासूनच कळलंय तुला चौकात आणि अवकात तुझा कसा लागलं लोकांना आधीपासूनच माहिती आणि लोकांना हे पण माहिती होतं तुला राजेश बुवा कसा लागणार आहे तो विषय का हा तुझा सुनमान त्याची केलीस घाण तुझा सुनमान त्याची केलीस घाण घेतला जीवाला लावून खोर घेतला जीवाला लावून खोर गाबोवा झालास चमडी चोर गाबोवा झालास चमडी चोर गाबोवा झालास चमडी चोर तुझा सुनमान त्याची केलीस घाण तुझा सुनमान त्याची केलीस घाण घेतला जीवाला लावून खोर घेतला जीवाला लावून खोर गाबोवा झालास चमडी चोर शाहीर
इंद्रदेवाचा विषय गायलाय तुमच्यासारखा आहे ना वड्यासाठी मागेव नाही बुवा इंद्रदेवाचा विषय गायलाय गौतम ऋषीचं फोटो रूप गेला अहिल्याला भोग द्यायला तो विषय चमडी चोर झाला स्वतःची बायको असताना दुसऱ्याच्या बाईवरती वाईट नजर ठेवली बुवा हा विषय पटवून दिलाय पोरव्यानिशी आणि म्हणून नको या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत सन्माननीय म्हणजे ग्लोबिंग फॅमिलीचे संस्थापक सन्माननीय युवा उद्योजक अमरदादा साळवी दादांचा वाढदिवस आहे दादा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू देत तुमच्या या उद्योगामध्ये तुमची अजून भरभराटी होऊ देत ही माझ्या नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो दादांचा वाढदिवस आहे चोंडावरला ह्या चोंडावर म्हणून म्हणतो ऐका दादांचा वाढदिवस मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा आज वाढदिवस आहे अहो आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा भावना पावणारे गाणा एका म्हणत शिकतो ऐका या सप्त सुराने आळवी तुम्ही आज या सभारना या सप्त सुराने आळवी तुम्ही आज या सभारना तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना श्री गणा माझी तुला वंदना भावना पावना भावरे गणा भावना पावना भावरे गणा रात्र थोडे सोगपार शाहीर तुमचा विषय आज तुम्ही विषयाला दोन दोन बाजू वेगळ्या दिल्यात पुढच्या शाहीर आपला जेव्हा कार्यक्रम असेल निश्चित तुमच्या विषयाला पुराव्याने हात घालेल अशी ग्वाही देतो अशा सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो मित्रांनो या रंगमंचावरती एक शाहीर म्हणून आज या मुखातून काही चुकीचे शब्द गेले ते तुमचाच रेखू समजून चूक माझी पदरात घ्याल अशा आशा बाळगतो जे चांगलं असेल तुम्ही घेऊन जा माय मावल्याने माझ्या मित्रांनो जे वाईट असेल माझी मला परत करा अशा आशा बाळगतो आणि शाहिराने देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद